च्या महिला आणि बाल विकास विभागाकडनं राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार आहे. आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झाले? 3,000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून मुख्यमंत्री बहिणींच्या खात्यामध्ये 990 लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सगळ्या लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळाला आहे. होय, बहिणीच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत. होय, अखेर संपली लाडक्या बहिणींनो जी आर आलेला आहे. म्हणजे जे पहिले सरकारने घोषणा करत जी आर काढलेला आहे. जी आर म्हणजे काय असतं, एक मोठ्या प्रमाणामध्ये एक पत्राच्या टाइप मध्ये मोठ्या प्रमाणात माहिती असते. त्यामध्ये कसं वाटप होणार, पैसे आज येणार की उद्या येणार, संपूर्ण सांगितलेलं असतं. किती हप्ते येणार, कोणत्या लाडक्या बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात ही जी तुम्ही महत्वाची बातमीची क्लिप जी आजची ऐकलेली आहे, तर ह्या क्लिप मध्ये नेमका कुठल्या संदर्भातला जी आर आलेला आहे की ज्या बहिणींना 1,500 रुपये किंवा 3,000 रुपये मार्च एप्रिल महिन्याचे मिळालेले आहेत, मे महिन्याचे मिळणे बाकी आहेत, तर अशा प्राप्त झालेल्या बहिणींना जसं आता निराधारांना हयात प्रमाणपत्र द्यावं लागतं, तर तसं त्यांना की त्या लाभ घेत आहेत याबाबतचा पुरावा आता सरकारला द्यावा लागणार आहे. तर त्याच्यासाठी नेमकं काय द्यायचं आणि त्याची काय पद्धती आहे. दुसरीकडे ज्या बहिणींना नियमित असूनही केवायसी करूनही हप्ते मिळालेले नाहीत किंवा मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही, तर त्याच्यामध्ये जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे याबाबतची माहिती सुद्धा आपण पुढच्या एका मिनिटामध्ये घेणार आहोत. तिसरीकडे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, तर तिसरी गोष्ट जी आहे, तर त्याच्यामध्ये ज्या बहिणींचे 16व्या 17व्या हप्त्यापासून किंवा डिसेंबर जानेवारी पासून हप्ते थांबलेले आहेत किंवा 30 एप्रिल नंतर सरकारने जी काही यादी प्रसिद्ध केली, म्हणजे यादी म्हटल्यापेक्षा आकडेवारी प्रसिद्ध केली फक्त, की एकूण 2.5 कोटी लाडक्या बहिणींपैकी म्हणजे 2,40,00,000 वर या लाडक्या बहिणी या निवडणुकीनंतर या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. 16व्या 17व्या हप्त्यापर्यंत त्यांना नियमित पैसे मिळाले. नंतर केवायसीचा फतवा काढण्यात आला. 31 डिसेंबर पर्यंत सुरुवातीला केवायसीची मुदत होती, त्याच्यानंतर 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आली, त्याच्यानंतर 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आणि बऱ्याच लाडक्या बहिणींची केवायसी करून सुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीत किंवा काहींना केवायसी करता आली नाही. केवायसी करायला गेलेला असताना तुमचा आधार क्रमांक या केवायसी यादीच्या दुरुस्ती यादीमध्ये नाही असा मेसेज त्यांना येत होता. तर यांच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ही सुद्धा माहिती आपण या पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये घेणार आहोत. तर तेव्हा बहीण भावांनो, एक पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या संतांनी आपल्याला एक विचार दिलेला आहे की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहीत आहेत किंवा ज्ञानी माणसाला किंवा शिकलेल्या माणसांना ज्या ज्या गोष्टी माहीत आहेत, तर त्या त्या गोष्टी आपण इतरांना सांगितल्या पाहिजेत, अज्ञानी अडाणी लोकांना सांगितल्या पाहिजे, की जेणेकरून सगळं जग आपण शहाणं करून सोडलं पाहिजे असं आमचं संत सांगतात. आणि ही एक आपली संत विचाराची एक धार्मिक परंपरा आहे. त्या परंपरेला अनुसरून प्रत्येकानं वागणं, चालणं, बोलणं ही कृती करणं अपेक्षित असतं. मात्र आमच्या बहुतांश म्हणजे 90% जास्त लाडक्या बहिणी ह्या गाव खेड्यातील आहेत, शेती मातीत काम करणाऱ्या आहेत, अडाणी आहेत, अशिक्षित आहेत आणि त्या पटकन कुणावरही विश्वास आणि भरोसा ठेवतात. आणि मग सकाळी उठलं की आता मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि ही जी आता तुम्हाला बातमीची सुरुवातीला क्लिप दाखवली, तर ती आजची ताजी क्लिप आहे आणि जवळपास सगळ्याच चॅनलवर ही बातमी म्हणजे प्रसिद्ध झालेली आहे थोड्याफार फरकाने. आणि मग अशा स्थितीमध्ये ही पहिली गोष्ट आपण ही समजून घेतली पाहिजे की सरकारकडून वित्त विभागाची परमिशन मिळाल्याच्या नंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या नंतर 1-2 टप्प्यामध्ये काही लाडक्या बहिणींच्या खात्याला 1,500 रुपये जमा झाले, तर काहींना 3,000 रुपये जमा झाले. आणि जशी जशी आर्थिक तरतूद होईल तसं तसं ते टप्प्याटप्प्यानं बाकीच्या बहिणीच्या खात्याला ते पैसे जमा करण्यात येतील. त्याच्यानंतर सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट की सरकारकडून ज्या काही बहिणींची नावं, जवळपास 60 लाख बहिणींची नावं वगळण्यात आलेली आहेत, 1,77,00,000 बहिणी याच्यासाठी नियमित याच्यासाठी पात्र ठरलेल्या आहेत. तर त्या 60 लाख बहिणींची नावं कशामुळे वगळण्यात आलेली आहेत ही याची माहिती सरकारनं त्या पोर्टलवर म्हणा किंवा पंचायत समितीच्या महिला व बाल विकास कार्यालयाच्या याच्यावर म्हणा ती डिस्प्ले करायला पाहिजे होती, यादी प्रसिद्ध करायला पाहिजे होती किंवा अंगणवाडी सेविकामार्फत ती यादी प्रसिद्ध करायला पाहिजे होती किंवा ग्रामपंचायत स्तरावर करायला पाहिजे होती. तो तुमचा आमचा घटनेनं दिलेला एक घटनादत्त अधिकार आहे. मात्र सरकार तसं करत नाही, सरकार लबाड आहे. आणि दुसरीकडे
मग तसं करत नाही तर लाडक्या बहिणीच्या पोर्टलवरती माहिती द्यायला पाहिजे की तुमच्याकडे 2 चाक्या 4 चाक्या गाड्या आहेत, तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वर आहे, तुमच्या घरामध्ये 4 जण नोकरीवाले, जे काही कारण असेल ते सरकारने कारण नमूद करायला पाहिजे होतं. मात्र सरकार तसं काही करत नाही आणि अशी कुठलीही माहिती सरकारकडून प्रसिद्ध झालेली नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या जी काही बातम्या सांगितल्या जातात तर ही जी काही क्लिप तुम्हाला सुरुवातीला दाखवली, तर जी काही ज्या न्यूज चॅनलला दाखवली असेल ती, तर ह्या अशा क्लिप अधूनमधून तुम्हाला दाखवत असतात. ह्या जुन्याच बातम्याच्या क्लिप काढलेल्या आहेत. ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी ते निवेदन केलं होतं. आता बोलायचं असलं तर देवेंद्र फडणवीस बोलत असतात. मुख्यमंत्र्यांचं काही कारण नाही, पण जुनीच क्लिप कुठेतरी काढली, त्याचा मागचा पुढचा भाग कट केला जातो आणि ती तुम्हाला दाखवली जाते आणि तुमची कुठेतरी ही प्रकारे ही भावनिक दिशाभूल केली जाते. हे पापाचा धंदा आहे असं आम्ही समजतो. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि मग ह्या लाडक्या बहिणीचं कुठेतरी सरकार फसवतं आणि तुमच्या आमच्यासारखे आमच्यातलेच लोक कोणीतरी तुमची आमची भावनिक दिशाभूल करतात, तर हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर ज्या बहिणीचे हप्ते मिळाले नाहीत तर त्यांनी पंचायत समितीत जाऊन तक्रार केली पाहिजे, माहितीच्या अधिकारात अर्ज मागितला पाहिजे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या अर्जाचा नवीन आम्ही देत आहोत. तर तिथं एक निवेदन दिलं पाहिजे की माझा हप्ता कशामुळे रोखला, त्याला 10 रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प लावा, तुम्हाला माहिती अधिकारात ते तुमची माहिती देतील. आणि हो जे काही GR ची गोष्ट आहे, तर असा GR निघत नसतो. ज्यावेळेस एखादी योजनेचं इस्टिमेट तयार होतं किंवा त्याची रूपरेषा तयार होते, तर त्यावेळेस सरकारकडून एक परिपत्रक प्रसिद्धीसाठी काढण्यात येतं आणि ते परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येतं, त्यांच्या वेबसाईटवर पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येतं. असा या महिन्याचा हप्ता आला, त्या महिन्याचा हप्ता आला, आता मास्तर लोकांचे पगार झाले, ग्रामसेवकाचे पगार झाले, तलाठ्याचे पगार झाले, निराधाराचे वेतन सुटले, त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस सरकार GR काढत नसतं. त्याच्यामध्ये त्या योजनेमध्ये जर काही बदल होत असेल तर त्याच्यासाठी अधिसूचना काढत असतं. असा GR निघत नसतं. हे बैताडबेलने काहीही सांगतात. या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा प्रश्न आहे. तुमच्या काही समस्या असतील, काही त्रुटी असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण त्याचा शोध घेऊन सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न करू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.